आज सकाळीच आपण सर्वजण साक्षीला आहोत। आज सकाळीच जवळजवळ 500 शेतकऱ्यांचा मोर्चा आपण साखर सहसंचालक कार्यालयावर काढला होता। त्यावेळेला त्या लोकांच्या लोकभावना काय होत्या त्या आपण सर्वांनी बघितल्यात आणि या लोकभावनेचा हा उद्रेक आहे असं मी म्हणेन। कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार आम्ही सतीश पाटलांचे कार्यकर्ते कधी नाही, परंतु या एमडीना गेली 2 महिने कारखाना सुरू होऊन जवळजवळ 2 महिने झाले। 2 महिने आम्ही 4 ते 5 वेळा सगळ्या सभासदांना ऊस उत्पादक सभासदांना घेऊन भेटलो आणि आम्ही त्यांना विनंती केली की आमचं राजकारण आम्ही आमच्या लेवलवर करतो, पण तुम्ही या कारखान्याचे एमडी म्हणून जे ऊस गाळपाचा प्रोग्राम आहे किंवा ऊस तोडणीचा प्रोग्राम आहे तो सर्वांना समान न्याय द्यायच्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम करा। तुम्ही आमच्या राजकारणात तुम्ही पडू नका। तर प्रत्येक वेळेला त्या एमडीची भाषा उद्धट असायची। आता जे डॉक्टर संदीप निर्धारांचा ऊस आता शेतकऱ्यांना का चिडू नये मला सांगा। 2 जून 2022 ला लागण केलेली आहे त्यांनी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आज जवळजवळ 17-18 महिने होऊन गेले त्या लागणीला। डिसेंबर मधले ज्यांच्या लागणी तुटल्या त्यांची खुडवी आता तुटायला लागल्यात आणि अजून 2 जून 2022 ची लागण तुटत नाही। त्या शेतकऱ्यानं काय करायचं? तुम्हाला व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे आहे। अक्षरशः ऊस वाळलाय। त्या संदीप नेजारनी 10 वेळा त्या एमडीना विनंती केली की माझा ऊस वाळायला लागलाय। यांनी काय केलं, एकच गाडी नेली तेवढी त्यांची आणि बाकी नंतर सोडून दिलं अर्ध। आपण आत्तासुद्धा पंचगंगा पुलाच्या पलीकडे MIDC पुलाच्या पलीकडे जर बघितलं तर त्यांचा ऊस आपल्याला वाळलेला दिसेल आजही। आत्ताही आपण जरी जाऊन आपण तिथं बघितलं तरी सुद्धा अशा पद्धतीनं सगळ्या ह्या लोकभावनेचा झालेला उद्रेक आहे आणि त्या उद्रेकातनं झाले त्यांना काय मारहाण संदीप नेजारांना करायची नव्हती। मी आपल्याला अनेक विनंतीपूर्वक सांगतो की कुठल्याही गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही। त्यांनी आज एमडी दिवसभर कारखान्यात नव्हते, जाताना एमडीना विचारायचं बाबा काय करायचं म्हणून त्यांनी फक्त हात केला तर ते ड्रायव्हरनं जरासा आगाऊपणा करायचा प्रयत्न केला। अर्थात ते त्यांनी सांगितल्याशिवाय ड्रायव्हर आगाऊपणा करणार नाही। त्यामुळं ह्या रागापोटी थोडंसं ते झालं आहे। ठीक आहे की लोक किती दिवस वाट बघणार तुम्ही मला सांगा। आज आता आपण सगळेजण साक्षीला आहे। पुन्हा एक माझी विनंती आहे की आपण सगळ्या लोकभावना आज दुपारी सगळ्यांनी आपण बघितल्यात लोकांच्या, म्हणजे कसं जून जुलै ऑगस्टच्या लागणे अजून तुटलेले नाहीत, पण त्यांच्या गटाच्या लोकांची खुडवी तुटली। सत्ता असते, सत्ता येते, सत्ता जाते, आम्ही ते पण मान्य करतो, पण कुठंतरी तुम्ही 40% तरी आम्हाला न्याय द्या। आणि ही न्याय मागणं घेऊन आम्ही 3-4 वेळा सनदशीर मार्गाने एमडीना भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि शेवटचा मार्ग म्हणून आम्ही आज प्रादेशिक सहसंचालक साखर त्यांनी यात हस्तक्षेप करावा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली। कपडे फाटतोपर्यंत मारणं त्यांच्याकडून तशा पद्धतीनं जर काय उलट झाला असेल, काही शिवीगाळ झाली असेल, माझा दावा आहे की त्यांच्याकडून शिवीगाळ झाली आहे आमच्या तिथल्या जी कोण तिथं बरोबर होती ते। मग आता शेवटी आपण कोल्हापुरी आहे, मला जर कोणी शिवी दिली तर काय कारण नसताना मी त्याला म्हणणारच की मग असा विषय होता। दुपारी अमल म्हाडकरने आणि त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवर गेलेले आहेत। एक संदीप नेजदार म्हणजे सगळे नेजदार नव्हेत किंवा सगळे सभासद नव्हेत। त्यांचा जो काही क्रमपाळीप्रमाणे आता त्यांच्या इथल्या काही लागणी सप्टेंबर ऑक्टोबरच्या किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या होत्या त्या त्यांनी नेलेल्या आहेत, पण बाकीच्या 60% सभासदांचे अजून नेलेले नाहीत। त्याचं काय? त्यांनी एकच सांगितलं व नेजदारांचा आम्ही नेलाय म्हणून। असं कुठं बाकीचं सगळा नेलेला नाही, कारण 4 ठिकाणी आता ॲक्च्युली त्यांचा जवळजवळ 32-33 एकर क्षेत्र आहे, 2.5-3 एकर फक्त नेले होते त्यांनी।